आशाताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांनी शशिकांतजी म्हणजेच आपल्या पतीला प्रसाद दिला. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, "तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस ना? तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर?" त्यावर आशाताई म्हणाल्या, "काही काय बोलताय? आता या वयात आपण कुठे जाणार केदारनाथला?" शशिकांतजी म्हणाले, "का नाही जाऊ शकत आपण? यावेळेस जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशांमध्ये आपण केदारनाथला जाऊया, आणि तेही विमानाने." आशाताई खूप खुश झाल्या, पण त्यानंतर त्या लगेचच म्हणाल्या, "अहो, पण आपली सूनबाई आणि आपला मुलगा काय म्हणेल? ते तयार होतील का आपल्याला पाठवायला?" त्यावर शशिकांतजी म्हणाले, की "त्यांना काय विचारायचं आपण? पेन्शनचे पैसे तर माझे आहेत ना. यावेळेस आपण त्यांना ते द्यायचे नाहीत." त्यावर आशाताई म्हणाल्या, "अहो, त्यावरून घरात वाद होतील." त्यावर शशिकांतजी म्हणाले, "काही होणार नाही. तू काही काळजी करू नकोस. मी सगळी अरेंजमेंट करतो." असे बोलून शशिकांतजी मार्केटमध्ये निघून गेले. आशाताई हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होत्या. तेवढ्यात त्यांची सून आली आणि आशाताईंना म्हणाली, "आई, आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिलेले नाहीत. घरातील सर्व किराणा सामान संपले आहे. दिवसेंदिवस घरातील सर्व खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या, आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तर तुम्हाला ठाऊकच आहे." मनीषा खूप रागानेच बोलत होती. त्यावर आशाताई म्हणाल्या, "अगं सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाहीत, कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत, आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकीटंसुद्धा बुक केलेली आहेत. त्यामुळे यावेळेस तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही." सासूचे बोलणे ऐकून मनीषा आणखीनच भडकली आणि आशाताईंना मोठ्या आवाजातच म्हणाली, "काय म्हणालात तुम्ही? तुम्ही दोघं या वयात फिरायला जाणार? तुम्हाला काही लाज वाटते की नाही? जे म्हातारपणात फिरायला जात आहात, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी जाऊन धडपडाल आणि माझे आणखीन एक काम वाढवून ठेवाल. हे पहा, काही गरज नाही आहे फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघं सांगतोय तसेच वागत चला. आले मोठे फिरायला जाणारे. येऊ देत तुमच्या मुलाला, त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत. मग बघू तुमचा लेक काय म्हणतोय ते." मनीषा आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजातच बोलत होती आणि आशाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकत होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते. आशाताई यांचे पती शशिकांतजी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्याच पैशातून प्रत्येक खर्च करून ती भिशी देखील लावायची. पण जर आशाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा शशिकांतजी यांच्याकडे पैसे नसायचे. मनीषा तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपयासुद्धा देत नव्हती. पण तरीही शशिकांतजी आणि आशाताई सुनेला काहीही बोलत नव्हते, कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये. यामुळे ते सुनेचे कडवट बोलणेसुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे. आशाबाईंना आठवले की एके दिवशी शशिकांतजींनी आपल्या पत्नीला 1,000 रुपयाची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनमध्ये 1,000 रुपये कमी असलेले पाहून मनीषा भयंकर रागावली होती आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली होती की यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1,000 रुपये का बरं कमी आहेत? तेव्हा ते म्हणाले, "सूनबाई, आज तुझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी तिच्यासाठी 1,000 रुपयांची साडी आणली आहे, कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी विकत घेतलेली नव्हती. शिवाय नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की आशाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी." तेव्हा मनीषा म्हणाली, "अरे वा,
म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयांची साडी नेसणार तर, आणि तीही म्हातारपणात. अरे देवा, कोण समजवेल ह्या म्हाताऱ्या आणि म्हातारीला. यांना तर काही लाजश्रम काही वाटत नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना त्यांच्या हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरांमध्ये किती महागाई असते. पण या लोकांना तरी कसं ठाऊक असेल, कारण यांचं तर पूर्ण आयुष्य खेडेगावामध्ये गेलं आहे. त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने आशाताईंना आणि शशिकांतजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केले नाही. बिचाऱ्या आशाताई मनीषांनी बोललेला एक एक शब्द आठवून घाबरत होत्या. त्या मनात म्हणत होत्या की एक साडी नेसली म्हणून मनीषाने किती गोंधळ घातला होता, आणि आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. तर मग आता यावेळेस मनीषा काय बोलेल कोणास ठाऊक. संध्याकाळी आशाजी यांचा मुलगा निखिल घरी आला. तेव्हा घरी आल्याबरोबर मनीषाने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने निखिलला भडकावले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीत पाठवून दिले. निखिल खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, काय बाबा, तुम्हाला म्हातारपणी एका ठिकाणी बसावंसं वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाही का वाटतं तुमचे? हे मी काय ऐकतोय, तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जायचं प्लॅन बनवला आहे, आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का, या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिलेली नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचं ठरवलं आहे का? तुम्ही पेन्शन काढली आणि मनीषाला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहात. यावेळी आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले. मग आता महिन्याचा रेशनचा खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार? हे बघा, आत्ताच सांगतो, मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही मला. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतोय, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा. आई बाबा या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावेच लागतील, आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल. शशिकांतजी मुलाचं बोलणं ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये होते. त्यांनीही विचार केला होता की आता यापुढेही आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाही, कारण नेहमी ते त्या दोघांचं बोलणं ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवलं होतं की उगाच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचं नाही. ते म्हणाले, निखिल, हे मात्र बरं आहे तुझं. आमचं फिरायला जायचं तर तुला दिसतं, पण स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस, हे तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातो, तिथूनच बाहेरून येताना जेवणसुद्धा करून येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरातच खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही का घेऊन जात नाहीस? आमच्या 2 भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जातात, बाहेरून जेवण करून येतात, तेव्हा खर्च होत नाही का? अरे, तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार रुपये खर्च करतोच, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहे, कसा देशील? तू मला गृहीतच धरतोस ना. तुम्ही दोघेही माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात, मग फुकटचा रुबाब दाखवतातच कशाला? आणि देव न करो, पण जर उद्या मी किंवा तुझी आई आजारी पडलो, तेव्हा मग तू करशील का आमच्या दवाखान्याचा औषध गोळ्यांचा खर्च? आणि हे तू विसरलास का की काही महिन्यांपूर्वी तू आणि तुझी बायको शिमला फिरून आलात? तुम्ही दोघे आणि तुमची 2 मुलं. अरे, 4 जणांच्या विमानांच्या तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला?
तुम्ही दर 2-3 महिन्याला बाहेर फिरायला जातात, तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवलं आहे का? की कधीही आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे खर्च का करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला का त्रास होतोय? तेव्हा निखिल लगेच मोठ्या आवाजातच म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो. तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ निखिल, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे. जर तू तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायकोला आणि लेकरांना घेऊन फिरायला जातोस, त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मीही माझेच पैसे खर्च करतोय. त्यासाठी तुमच्यापुढे हात पसरले तर नाही ना? वडिलांचे बोलणे ऐकून निखिलला खूप राग आला. नेहमी आई बाबा त्याचे बोलणे ऐकून गुपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्यालाच ऐकवत होते. हे काही त्याला पचले नाही. निखिल म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालू शकत नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल. असे बोलून निखिल खोलीमधून निघून गेला. शशिकांतजी म्हणाले, काय म्हणाला? आमच्या पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्याच जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो हे तुम्हाला दिसत नाही, पण जरा आम्ही कुठे फिरायला गेलो की हे मात्र तुम्हाला दिसले. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी हा विचार केला असता का की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे, 2 नातवंड आहेत, त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचं आहे. अरे, तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढं बोलून सून रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचं आणि सुनेचे बोलणे ऐकून आशाताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया, पण आता नको. तुम्ही ऐकले ना ते दोघं काय बोलत होते? ते दोघेही रागात आहेत. उगाच आपण त्यांच्याविरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवणसुद्धा देणार नाही. आपल्याला खूप त्रास होईल आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करतील. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी असताना तुला आता कोणी काहीही बोलणार नाही. आतापर्यंत ते जे काही बोलले ते खूप ऐकून घेतले, पण आता नाही. यापुढे मी त्या दोघांचे काहीही सहन करून घेणार नाही. शशिकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचे नाही. आशा, मी माझ्या लहानपणी खूप गरिबी पाहिली आहे, तरीही माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला गरिबीची जाणीव होती, म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलांचं तसं नाही. त्याला तर सर्व काही आयतं मिळालं आहे. त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही. अगं आशा, निखिल लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिले नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये घातले. मला वाटलं होतं की मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचं सोनं होईल. म्हणूनच पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिलं. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर या मुलानेच आपल्यावर बंधने घातली. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती, पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. तर मुलाने, सुनेने आपल्याला मुक्त होऊच दिले नाही. तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या तर तिला खूप राग येतो. खरं तर तुझं सर्व चुकलं आहे.
लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकलीच नाही. सर्व काही स्वतः केले, त्यामुळे ती निवांत आहे. ती माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते. आशाताई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचं तरी काय? आपल्या नशिबात असेच राहणे लिहिले असेल. शशिकांतजी म्हणाले, मी यापुढे असं राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेल. दुसऱ्याच दिवशी शशिकांतजींनी दोघांची विमानाची तिकिटे काढून आणली. शशिकांतजी यांना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचे तिकीट काढले आणि 15,000 रुपये स्वतःजवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकिटे दाखवली. तेव्हा आशाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या, हट्ट सोडून द्या. उगाच घरामध्ये भांडणं तंटा नको. आपली सून आपले जगणे मुश्किल करेल. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा, तुला घाबरण्याची काही एक गरज नाही. आपण सुनेचे आणि मुलांचे आश्रित नाही आहोत. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी शशिकांतजी यांनी आशाताई यांच्यासाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडे खरेदी केले आणि आशाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे आशा, तुझे आणि माझे सामान पॅक कर. 2 दिवसांनंतर आपल्याला निघायचं आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते. तेव्हा निखिल आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते, तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असं वाटत आहे की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. तेव्हा शशिकांतजी मुलाला म्हणाले, निखिल, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझं आहे. माझ्या कष्टांच्या पैशांनी खरेदी केलेला आहे. हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले तेही माझ्या स्वतःच्या पैशानेच. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझंच आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर काढत आहेस. अरे जाणार तर तुम्ही दोघं आहात या घरातून. उद्या मी आणि आशा बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. 10 दिवसांनंतर येऊ. या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढाल तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची कोण काळजी घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच शशिकांतजी म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढून टाक की आम्हाला तुझी गरज लागेल किंवा आम्ही दोघी तुझे आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीही गरज नाही. अगं, माझं घर एवढं मोठं आहे की मी या घरांमध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवीन आणि घर कामासाठी एक कामवाली लावेल. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेल. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल. शशिकांतजी यांचा राग पाहून दोघेही दंग झाले. शशिकांतजी आणि आशाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटं होती. शशिकांतजी मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, निखिल, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमची राहण्याची व्यवस्था करा. एवढे बोलून शशिकांतजी आपल्या पत्नीचा हात धरून एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. त्याचसोबतच त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघे पती-पत्नी खूप खुश होते. आशाताई यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू तर थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही केदारनाथला पोचले. तिथे त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला गेले.
हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. शशिकांतजी म्हणाले, आशा, तू खुश तर आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्याही काही इच्छा आहेत की नाहीत? की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत? तेव्हा आशाताई म्हणाल्या की बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने तर आपल्या चेहऱ्यावरचे हसू हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसंही म्हातारपणात पण माणसाचे मन अगदी लहान मुलासारखे असते. पण आजकालच्या निखिलसारख्या मुलांना तर हे पटत नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाची मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुलं. आईवडिलांच्या सुखदुःखांबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. शशिकांतजी म्हणाले, आशा, हे एक फार बरं आहे. आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलांशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांनी आपली सर्व जमापुंजी आपल्या मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणी काहीही शिल्लक ठेवलेले नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचं गं? ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील? माझं तर असं म्हणणं आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपले जे काही आहे ते सर्व मुलांचंच आहे. मग प्रेमापोटी मुलांना सर्वच देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्या हाती ठेवावे. जर आपल्या हातात सर्व काही असेल तरच समजून जायचे की आपले म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचे की म्हातारपणात मुलाकडून त्रास हा निश्चित आहे. आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस अगदी आनंदात गेली. 10 दिवसांनंतर शशिकांतजी आणि आशाताई घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिले की निखिल डोक्याला हात लावून बसला होता. आईवडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. माझं खूप चुकलं. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आईवडील दोघे एकमेकांकडे पाहत होते. तेव्हा शशिकांतजी यांनी विचारले की मनीषा कुठे आहे? तेव्हा निखिल रडायला लागला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही गेल्यानंतर मनीषाला अचानक चक्कर आली आणि ती खाली जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचे समजले. तोपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला होता. ते सर्व पैसे किंवा त्याहूनही जास्त पैसे आता मला मनीषाच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारलं नाही की बाबा, तुम्हाला खूप खर्च होतोय. मीही थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिलं नाही, तर मी फक्त घेत आलो. आणि म्हणूनच देवाने आज मला मनीषाचा जीव घेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा, आज मला आणि मनीषाला खूप पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठं संकट उभारले आहे. तुम्ही म्हणाला होता 10 दिवसात घर खाली कर, पण मला आणखीन थोडा अवधी द्या. असं म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून आशाताईंच्या डोळ्यातून पाणी आले. पण शशिकांतजी हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, निखिल, तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस. त्यामुळे मला आधी सुनबाईची रिपोर्ट दाखव. निखिलने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली. तेव्हा खरंच निखिल जे काही बोलत होता ते खरंच होतं. शशिकांतजींनी डोळ्यावरचा चष्मा काढला
आणि त्याला विचारले, डॉक्टर काय म्हणाले? निखिल म्हणाला, डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारण 10 लाख रुपये खर्च येईल असं म्हणाले. तेव्हा शशिकांतजी म्हणाले की ठीक आहे, उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्या दिवशी निखिल मनीषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरू केले. काही दिवसांनी मनीषाच्या तब्येतीत सुधारणा झाली. मनीषा आणि निखिल हॉस्पिटलमधून घरी आले. आशाताईंनी भाकरीचा तुकडा मनीषावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर मनीषा आणि निखिलने आईवडिलांचे पाय धरले. निखिल म्हणाला, बाबा तुम्ही महान आहात. आज मनीषा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे. मी आणि मनीषाने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केलं. शशिकांतजी यांनी निखिल आणि मनीषाला उठवले आणि म्हणाले, निखिल एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवंडांसाठी केले आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखीन कोणालाच ठाऊक असेल. असो. तेवढ्यात आशाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. मनीषाने आश्चर्यचकित होऊन विचारले, आई तुम्ही कुठे जात आहात? शशिकांतजी म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा मला माफ करा. मी तुम्हा दोघांनाही ओळखायला चूक केली आहे. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसे देखील घेणार नाही. पण तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जाऊ नका. त्यानंतर मनीषा आशाताईसमोर हात जोडून म्हणाली, आई तुम्ही तरी बाबांना समजावून सांगा ना की आम्ही तुम्हाला कधीही काही बोलणार नाही. तेव्हा आशाताई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, मनीषा आणि निखिलला त्यांची चूक समजली आहे आणि तशीही ती आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. मग आपण तिच्याजवळ थांबलं पाहिजे ना. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, तुझा हाच स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जरा कोणी 2 गोड शब्द बोललं की तेवढेच तुला पुरेसे आहेत. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते की मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून. आशाताईंनी मनीषावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार यापुढे निष्पाप मुलांची शपथ घेतली तर. तेव्हा शशिकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वीच दाखवलं असतं तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते पुढे म्हणाले की ठीक आहे, मी तुम्हा दोघांना एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त 10,000 रुपये देईल आणि बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहेत. कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगले वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो आणखीन एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही दोघंच पती पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा मनीषा म्हणाली, बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. निखिल म्हणाला, बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील राशन, लाईट बिल सर्व काही मी बघीन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मनीषाच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठली आणि घरकाम करू लागली. तेवढ्यात आशाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की मनीषा किचनमध्ये काम करत आहे. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि मनीषाला म्हणाल्या, अगं मनीषा तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू लगेच काम करू नकोस. काही दिवस तरी अजून आराम कर. मी काम करते. तिने सासूबाईंकडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणाली की यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता मनीषाला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली, सासूबाई मी ठीक आहे. तरीही आता मनीषाला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. निखिलसुद्धा आता त्याच्या वडिलांकडून एकही रुपया न घेता व्यवस्थित घर चालवत होता.
मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून आशाताई आणि शशिकांतजी यांना म्हणाल्या, आपला मुलगा रस्ता चुकला होता, त्याला त्याची चूक समजली, यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. तेव्हा शशिकांतजी म्हणाले, आशा, असं तर नाही ना की मनीषा आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली. काहीही म्हण, पण दोघं नवरा बायकोमध्ये चांगला बदल घडून आला हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला कधी काय हवं आहे, बरोबर ना? मित्रांनो, कधीकधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे, बोलावे लागते. कारण आजकाल लग्न झालेली काही मुलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. नवरा बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचं पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात. तसेच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहे तर तुम्हाला इज्जत आहे. जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा. कारण पैशांच्या जोरावर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने जगू शकतात. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.